North Goa Planning and Development Authority, Kalangut Kandolim village, जी densely developed झाली, constructions and also population wise it grew up. The government thought of bringing this area under planning area. So preparation of map and register under section 26 of TCP Act showing present land use for the planning area of Kalangut and Kandolim. The process started about 4 months back. आम्ही न्यूजपेपर एडवर्टाइजमेंट दिल्ले की कलांगूट कांदोलीम जेन्ना डेन्सली पॉप्युलेटेड जाली, डेन्सली कंस्ट्रक्शन वाढली हिंगासर, हॅप हॅझर्डली बिल्डिंग्स येयली, म्हणजे प्रॉपर प्लॅनिंग नासतना, प्रॉपर रोड्स, इन्फ्रास्ट्रक्चर, पब्लिक टॉयलेट्स ना, कांयच ना. हिंगासर जे डेव्हलपमेंट जाले ते खाली बिल्डर्स, हॉटेल लॉबी हेंच्यांनी येवन डेव्हलपमेंट केले. गव्हर्मेंटाच्या वाटेनसून प्लॅनिंग जावंक ना. त्या खातीर बेटर लेट दॅन नेवर म्हणून आम्ही गव्हर्मेंटान डिसिजन घेतलें की दिस एरिया शूड कम अंडर प्लॅनिंग एरिया आणि जे लँड उरला दॅट लँड शूड बी मेड अवेलेबल फॉर जनरल पब्लिक. एदी व्हडली एरिया कलांगूट एंड कांदोलीम, वी डू नॉट हॅव अ प्रॉपर मल्टीपर्पज हॉल. व्हडले एक हॉल 1,500 लोक वेडिंग अटेंड करीत ओ पब्लिक मिटींग ओ कितेंच आसूं आमचे कडेन ना. हेल्थ सेंटर आहा पळय इतले धाकटे आहा, थिंगा एक 4 व्हीलर लागना फुडल्यान, म्हणजे थिंगा पार्किंग स्पेस पासून ना. आमचे कडेन कलांगूटान इन्फ्रास्ट्रक्चर म्हणटा पळय तो कांयच नासलो, इन्क्लुडींग सेवरेज अंडरग्राउंड वचोन, म्हणजे हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स सेवरेज अंडरग्राउंड घालून, म्हणजे ग्राउंडाचे वॉटर पोल्यूट जाल्ले आणि ह्या खातीर खूप डिफिकल्टी लोकांक जाल्यो कलांगूटच्या. ड्रिंकिंग वॉटर, कलांगूट वॉटर इज नॉट एट ऑल कॅन बी यूज फॉर ड्रिंकिंग पर्पज. कांदोलीचे सेम प्रॉब्लेम जाल्ले. आम्ही 2012 सेवरेज लाईन घालपाक चालू केली, सेवरेज प्लांटूय बांदपाक चालू केलो. व्हडली मोठी समस्या गार्बेजाची, हे आम्ही सुटावो करपाक प्रयत्न केलो आणि कंप्लीटूय केले काम, गार्बेज प्लांट. सो ही एरिया जी उरल्या, स्पेशली कोमनीदाद लँड शुड बी मेड टू यूज फॉर ओनली पब्लिक पर्पज, लाईक थिंगासर मल्टीपर्पज हॉल, मागीर विथ कम्युनिटी सेंटर, जॉगर्स ट्रॅक, चिल्ड्रन्स प्ले एरिया, मागीर जाणट्यांक सगळ्या एक बरें गार्डन आसचें, रिक्रिएशनल सेंटर गार्डन आसचें ओपन एअर इन कलांगूट सेपरेटली फॉर कांदोलीम. त्या खातीर आमी कोमनीदाद ऑफ कांदोलीम आणि कोमनीदाद ऑफ कलांगूट आणि कांदोलीम विलेज पंचायत, आम्ही कलांगूट विलेज पंचायतीकूय धाडलेले लेटर, पण कलांगूट विलेज पंचायत डीड नॉट पार्टिसिपेट इन द लँड यूज मॅप. आणि आम्ही लोकांचे सजेशन्स मागले की तुमचे जे स्ट्रक्चर आहा, तुमची जी घरां आहा, जे तुम्ही एक्सटेन्शन केला, जे तुम्ही गेस्ट हाऊस बांधल्या, जे तुम्ही हॉटेल बांधल्या, रिसॉर्ट बांधला वा आणि कितें बांधला, हे तुम्ही आमकां सगळे जाण तुमचे प्लॅन, सर्वे प्लॅन आणि तुम्ही बांधला पळय ते प्लॅन आमकां नॉर्थ गोवा प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटीक दिवचे. कांदोली ऑफिस घातला आम्ही, आमचे पेंजीम ऑफिसार थिंगा हाडून दिवचे. सो लोकांनी जे आमकां डिटेल्स दिल्या ते मोर दॅन 1,500 एप्लिकेशन्स येयले आमचे कडेन कलांगूट आणि कांदोली म्हणून. आणि हे सगळे एप्लिकेशन आम्ही प्रोसेस करून लँड यूज रजिस्टर तयार केलो आणि ते स्ट्रक्चर तेंचे ह्या प्लॅनाचेर आम्ही घातले. आयज लँड यूज मॅप फॉर कांदोलीम विलेज, हिंगा हा लँड यूज मॅप फॉर कांदोलीम विलेज भायर सरलेलो आहा. तितून सगळ्यांचे स्ट्रक्चर दाखयल्ले, फुल स्ट्रक्चर्स, कंप्लीट स्ट्रक्चर्स दाखयल्ले आहा. जे कोणाचे स्ट्रक्चर घालपाक चुकल्या ताका 30 डेजाचो टाइम दिल्लो आहा. आयज न्यूज पेपरांचेर पब्लिक नोटीस येयल्ली आहा, सगळ्यांनी चेक करची. तरुण भारत, नवीन टाइम, हेराल्ड, बाकीच्या सगळ्या पेपरांचेर आहा, लोकमत, सगळ्या पेपरांचेर आहा.
पब्लिक नोटीस हा तेणी चेक करची की तुमचो स्ट्रक्चर जो तर येवंक ना हिंगा, हो तुमची एरिया चुकोन जो तर ऑर्चर्डान गेल्या, हो आदीसून ऑर्चर्डान आणि तुमचे घर आहा थिंगा ती करेक्शन करपाक जाय. जे रोड्स आमी दाखयल्या हे लँड यूज मॅपाचेर, जे रोड ना चुकले आमी दाखोवपाक ते घालपाक जाय. कांदोलीम विलेज पंचायतीन बरो एक्सरसाइज केल्ली आहे. उणेशे 13 to 14 meetings have taken place by the सरपंच, सेंड्रा फियालो, फेरमीन, बाकीचे सगळे पंचायत मेंबर, ब्लेज एंड सगळे जाण येयल्ले, इन्क्लुडिंग आमी प्रेझेंटेशन केल्ले त्या विलेज पंचायतीन केल्ले कांदोली. तेणी बरी पार्टिसिपेट केल्या. तेंच्यांनी सगळे एरिया मार्क केल्ले आहा. कोमनीदाद आणि कलंगूट पंचायत म्हणून प्लस थिंगासरले जे नागरिक आहा तेंच्यांनी, शिकेरीचे लोक आहा थोडे, तेंच्यांनी पार्टिसिपेट केला आणि सांगला की आमकां हेलिपॅड जे वयले आहा एरिया आग्वादा प्लॅटो आहा तो आमकां हेरिटेज सायट म्हणून आमकां दिवचो आसो, म्हणजे तो फुल नो डेव्हलपमेंट झोन डिक्लेअर करचो. सो तेंचे एप्लिकेशन इज बिफोर द ऑथॉरिटी टू कन्सिडर. सेकंडली जी एरिया सोकला आहा आणि कोणाची घरां बांधलेली आहा तेणी आमकां दाखयलें की आमकां कितें कितें फॅसिलिटीज जाय. आमकां हॉस्पिटल हुंय जाय, प्रपोज हॉस्पिटल इन कोमनीदादल्यान. आमकां रिक्रिएशनल फॅसिलिटीज कांदोलीम हुंय जाय. आमकां पार्किंग लॉट, मल्टीपर्पज पार्किंग लॉट हुंय जाय. आयज 4 व्हीलर कालांगूट आणि कांदोली दोत्तलो जाल्यार जागो ना. इतली वर्सां कोणेच चिंतूंक ना की गाडयो वाडटल्यो जेन्ना कलंगूटान आमी लोकांक आपयता ट्युरिस्ट डेस्टिनेशन म्हणून दोत्तले हुंय गाडयो. कांदोली लोकांक आपयता आमी दोत्तले हुंय गाडयो. जे कोमनीदादीचे जागे आहा ते एन्क्रोच जावच्या पयलीं हे मार्क केल्ले जाय हे प्लॅनाचेर. कांदोलीम लँड यूज मॅप आणि ओडीपी ऑफ कांदोलीम जेन्ना भायर सरतात तेजेर मार्क जाल्ले जाय रिझर्व फॉर पार्किंग, रिझर्व फॉर मल्टी लेवल पार्किंग, रिझर्व फॉर सेवरेज ट्रीटमेंट प्लांट, रिझर्व फॉर रिक्रिएशनल फॅसिलिटीज, रिझर्व फॉर कन्व्हेन्शन हॉल. हे सगळे वस्तू ज्यो आमकां दाखोवपाक जाय लँड यूज मॅपान आणि ओडीपीन, हे सगळ्यो लोकांनी पार्टिसिपेट करून घालपाक जाय. कन्स्ट्रक्शनूय थिकली हे जाल्ले आहा, डेव्हलपमेंट जाल्ले आहा. त्या खातीर आमी प्लॅनिंग एरिया म्हणून आमचे डिक्लेअर केले. त्या खातीर हो प्लॅन आमचो कलंगूट कांदोलीम बागा म्हणून हो शिंकेरी म्हणून हो भायर सरता. दिस हॅज गॉट नथिंग टू डू विथ रिजनल प्लॅन. रिजनल प्लॅन आमच्या एरियेक येवचो ना. त्या खातीर आमी लोकां खातीर कलंगूट मॅप सेपरेट केला, कांदोली मॅप सेपरेट केला. सो लोकांक कळोनी की आमी कितें करता पळय ते, आनी हे लोकां खातीर करता म्हणून कळोनी. म्हापसा ओडीपी इज ऑन फायनल स्टेज. अगेन लोकां खातीर जे लोकांक कितें जाय पळय तितलें काम केल्लें आहा आमी. सो विथ द पार्टिसिपेशन ऑफ कोमनीदाद वी कॅन डू वंडर्स इन कलंगूट कांदोली बागा which should have been done 20 years back. आनीक फ्रीली जावपाचें. वो रोड जो कंजेस्टेड आहा 25 मीटर MDR जो कलंगूट टिंट्यारसून वयता थिंगा 25 मीटर करूंकूच जायना. ते एक सायडीन टेम्पल आहा, एक सायडीन कॉपेल आहा, एक सायडीन आख्खो बाजार आहा. त्या खातीर आमी वो रोड रिड्यूस करता टू द width of 15 meters from 25. We will reduce in this map, we'll reduce it to 15 meters. And we are doing a proposed road right from this Shinkerim, that is Fort Aguada, right up to Baga. Bon Voyage म्हणटा पळय थिंगा ऑपोजिट द चर्च जे सालिगांव वयता थिंगासून तो रोड स्टार्ट जातलो अप टू शिंकेरी. फ्रॉम देर इट विल स्टार्ट अप टू बागा विदाउट टचिंग एनीबडी स्ट्रक्चर. वो रोड आसतलो 25 मीटर वाईड. When will you think it will start? Once it comes on the ODP, it will start. No, it becomes a ODP road. Okay. See, we have to understand one thing. खूप जण कोणाकोणाच्या घरांक रोड ना, तेंच्यांनी येवन आमकां कंप्लेन दिवपाक जाय की आपल्या घराक रोड ना, तुम्ही रोड करचो. जो तर फिजिबिलिटी आहा कोणाचे घर स्ट्रक्चर हात लायन आसतना रोड करपाक जाल्यार आमी प्रोपोज ODP रोड म्हणून आमी मार्क करतले ऑन द प्लॅन.
we can mark proposed ODP roads on this plane. Government can acquire at any given time proposed ODP roads. And once it is marked, no construction can come up in the way of that road. Because ODP will be followed for construction purpose. ODP will be followed by village panchayat. ODP will be followed by the government. For all purpose, ODP will be followed.